नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 10वीची एक सिरीज सुरू करणार आहोत. परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. मी तुम्हाला पर्सनली उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आपण सायन्स, इतिहास, भूगोल, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण अशा सर्व विषयांचा समावेश करणार आहोत. आजपासून दररोज 2 व्हिडिओ पब्लिश केले जातील, तर ते तुम्ही नक्की बघत चला. तर आपण काय करूया, आजपासून पहिला आपण एक लेसन स्टार्ट करूया. आपण सोप्यापासून अवघडाकडे सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कार्बन कंपाऊंड नावाचा एक लेसन आहे. आता हा जो कार्बन कंपाऊंड आहे त्याला मराठीमध्ये म्हणतात कार्बनी संयुगी. आपण मराठी आणि सेमी इंग्लिश या दोघांचं कव्हरेज एकच व्हिडिओ मध्ये करूया, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त कंटेंट मला देता येईल. तर बोर्डाला हा प्रश्न जो आहे, हा लेसन जो आहे तो कमीत कमी 4 मार्कासाठी येतो आणि जास्तीत जास्त 6 मार्कासाठी येतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघूया, कार्बन. आता कार्बनचा जो सिंबल आहे किंवा जी संज्ञा आहे ती काय आहे, 6. त्याचा अणुअंक म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. हा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 6. आता ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर किती येतं, 2,4. म्हणून त्याची व्हॅलेन्सी किंवा संयोजन किती येणार, 4. आता व्हॅलेन्सी 4 असल्यामुळे कार्बन आपल्या शेजारी नेहमी किती इलेक्ट्रॉन्स घेऊन फिरतो, 4 इलेक्ट्रॉन्स घेऊन फिरत असतो. म्हणून कार्बनला टेट्राव्हॅलेंट कंपाऊंड असं सुद्धा म्हणतात. सगळ्यात पहिल्यांदा कार्बनचा सिंबल लक्षात ठेवा, C. अणुअंक आहे 6 किंवा ॲटॉमिक नंबर 6. त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,4, व्हॅलेन्सी आहे 4 आणि त्याला आपण काय म्हणतो, टेट्राव्हॅलेंट कंपाऊंड. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघावं लागेल की कार्बन कशा प्रकारचे बॉन्ड तयार करतो किंवा कार्बन पासून आपण काय काय तयार करू शकतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा कार्बनचे जे कंपाऊंड्स आहेत त्याचे 2 प्रकार पडतात. जो पहिला आहे त्याला ॲलिफॅटिक म्हणतात आणि दुसरा जो आहे त्याला ॲरोमॅटिक म्हणतात. ठीक आहे. ॲलिफॅटिकला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो संतृप्त किंवा याला आपण काय म्हणतो, रेषीय. आणि जे ॲरोमॅटिक असतात याला आपण म्हणतो चक्रीय. ठीक आहे. आता ह्या ॲलिफॅटिकचे परत 3 प्रकार पडतात. पहिला जो आहे त्याला म्हणायचं अल्केन, दुसरा जो आहे त्याला म्हणायचं अल्कीन आणि तिसरा जो आहे त्याला म्हणायचं अल्काइन. हा जो अल्केन आहे त्याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. अल्कीनचा आहे CnH2n आणि अल्काइनचा आहे CnH2n-2. आता हे जे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत हे आपल्याला 11वी आणि 12वी साठी आहेत. आपल्याला याच्यामध्ये फक्त आपल्या सिलेबसला एकच कंपाऊंड दिलेला आहे, तो म्हणजे बेन्झीन. बेन्झीनचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं युजेस काय ते आपण आता नंतर बघूया. सर्वप्रथम आपण काय बघूया, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड्स म्हणजे काय, त्याचे 3 प्रकार जे असतात त्या 3 प्रकारामध्ये काय बेसिक फरक आहे किंवा 3 प्रकार आपण कशा प्रकारे डिवाइड करू शकतो ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा ॲलिफॅटिक म्हणजे काय की ज्या कार्बनची रचना एका सरळ रेषेत केलेली असते किंवा द कार्बन atoms which are arranged in a straight chain or branch chain without any cycle is called as aliphatic compounds. आता ॲलिफॅटिकचे परत 2 प्रकार पडतात, सॅच्युरेटेड असतो आणि अनसॅच्युरेटेड असतो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघूया, अल्केन बघूया. अल्केन म्हणजे काय, ठीक आहे. अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. ठीक आहे. आता अल्केन म्हणजे काय, द कंपाऊंड्स which consist of single bond between carbon or carbon and hydrogen. ज्या संयुगामध्ये कार्बन मध्ये एकेरी बंध असतो किंवा कार्बन आणि हायड्रोजन मध्ये एकेरी बंध असतो त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, अल्केन. त्याचं सामान्य सूत्र आहे CnH2n+2. आता समजा आपण n च्या ठिकाणी जर 1 घेतला तर पहिला काय येणार तुमचा C1,
H2 into 1 plus 2 म्हणजे काय ना CH4 हा आहे आपला पहिला मेंबर, त्याचं नाव आहे मिथेन, त्याचं नाव आहे मिथेन. हा जो CH4 आहे त्याला आपण काय म्हणतो मिथेन. आता आपण पहिल्यांदा बघितल्याप्रमाणे कार्बनची व्हॅलेन्सी 4 असल्यामुळे त्याच्या शेजारी नेहमी किती इलेक्ट्रॉन्स येणार 4 इलेक्ट्रॉन्स येणार. ह्याच्या शेजारी पण किती हायड्रोजन्स आहेत 4 1 2 3 आणि 4. आता ह्या ठिकाणी जर समजा आपण n = 2 घेतला तर फॉर्म्युला तयार होतो C2H2 × 2 + 2 म्हणजे C2H6. ह्याचं नाव आहे इथेन. आता इथेन मध्ये कार्बन किती आहेत 2 1 आणि 2. हायड्रोजन किती आहे 6 1 2 3 4 5 6. आता आपण बघितलं कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, तर ह्या कार्बनच्या शेजारी नेहमी इलेक्ट्रॉन्स किती पाहिजेत आपल्याला 4 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. हा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा. परत ह्या कार्बनच्या शेजारी 4 पाहिजेत, हा पहिला दुसरा तिसरा आणि हा चौथा. म्हणजे काय कितीही कार्बन वाढवले तरी त्याच्या शेजारी जो बॅलन्स होणारा नंबर आहे तर हायड्रोजन किंवा कुठले इलेक्ट्रॉन्स किती पाहिजेत आपल्याला 4च इलेक्ट्रॉन पाहिजेत. ठीक आहे, हा आहे आपला सेकंड मेंबर. आता जर आपण थर्ड बघितलं n = 3 घेतलं तर त्यामध्ये काय येणार मग आपण आता डायरेक्टली फॉर्म्युला घेऊया C3H2 × 3 + 2 C3H8. ह्याचं नाव आहे प्रोपेन. ह्या प्रोपेनचं 1 2 3 ह्या प्रत्येकामध्ये सिंगल बॉन्ड येणार, कारण अल्केन मध्ये कंपल्सरी काय असायला पाहिजे सिंगल बॉन्ड बिटवीन कार्बन कार्बन और कार्बन अँड हायड्रोजन. आता याच्या शेजारी 4 1 2 3 आणि हा एक 4. आता इथं 1 आहे 2 आहे, हा तिसरा आणि हा चौथा. इथं 1 आहे 2 3 आणि 4. याचं सूत्र कसं लिहिणार आपण CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. हा झाला आपला प्रोपेन. अशा प्रकारे आपल्याला 10 मेंबर अल्केनचे लक्षात ठेवायचे आहेत. चौथा आहे ब्युटेन, पाचवा आहे पेंटेन, सहावा आहे हेक्सेन, सातवा आहे हेप्टेन, आठवा आहे ऑक्टेन, नववा आहे नोनेन आणि 10वा आहे डिकेन. आता हे सगळे कशाचे होते सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे काय सिंगल बॉन्ड बिटवीन कार्बन कार्बन और कार्बन अँड हायड्रोजन. ठीक आहे. आता आपल्याला 2 नंबरला बघायचा आहे अनसॅच्युरेटेड, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. ठीक आहे. तर अनसॅच्युरेटेडचं पहिलं जे आहे त्याला आपण म्हणतो अल्कीन. अल्कीनचा फॉर्म्युला आहे CnH2n. ठीक आहे. आता डबल बॉन्ड होण्यासाठी कमीत कमी 2 कार्बन लागतात तरच आपण त्यामध्ये डबल बॉन्ड घेऊ शकतो. म्हणून अल्कीन मध्ये पहिला मेंबर जो आहे तो अब्सेंट असतो आणि डायरेक्ट आपण सुरुवात कशापासून करतो n = 2. आता n = 2 घेतला फॉर्म्युला मध्ये C2H2 × 2 म्हणजे काय येणार C2H4. आता याचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करणार आपण कार्बन किती आहे 2 बॉन्ड येणार डबल, कारण तो कशामध्ये येतो अनसॅच्युरेटेड मध्ये येतो आणि अल्कीन मध्ये येतो. नंबर ऑफ हायड्रोजन आहेत 4 1 2 3 आणि 4. लिहिणार कसं CH2 डबल बॉन्ड CH2. हा झाला आपला इथिन. नाव सगळे सेम आहेत, फक्त काय होतो अल्केन मध्ये जो असणारा A आहे तो रिप्लेस केला जातो E ने. बाकी सगळी नावं सेम आहेत. प्रोपेनच्या ठिकाणी इथे येणार प्रोपेन, ब्युटेनच्या ठिकाणी येणार ब्युटेन, पेंटेनच्या ठिकाणी येणार पेंटेन, हेक्सेनला हेक्सिन, हेप्टेनला हेप्टीन, ऑक्टेनला ऑक्टीन आणि नोनेनला नोनेन, डिकेनला डिकेन. तर आपण आता थर्ड जो अनसॅच्युरेटेडचा टाइप आहे तो बघूया, ज्याच्यामध्ये काय असतो कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, त्याला आपण म्हणतो अल्काइन. जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. आता हा जो अल्काइन आहे याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. याच्यामध्ये पण पहिला मेंबर अब्सेंट असतो, कारण काय ट्रिपल बॉन्ड होण्यासाठी कमीत कमी 2 कार्बनची आवश्यकता असते. म्हणून इथं पण डायरेक्टली कोण येणार 2 नंबर पासून म्हणजे इथाइन पासून सुरुवात होते. फॉर्म्युला काय CnH2n-2. n बरोबर जर समजा आपण 2 घेतलं तर C2H2 × 2 - 2 C2
किती झाले बेदोनी 4 - 2 2 म्हणजे काय ना C2H2. इथं C ट्रिपल बॉन्ड C हायड्रोजन 1 आणि इकडे 1 हायड्रोजन. आता परत आपण याची व्हॅलेन्सी टॅली करूया. कार्बनची व्हॅलेन्सी किती असायला पाहिजे नेहमी 4. 1 2 3 आणि हा एक 4. 1 2 3 आणि हा एक 4. अशा प्रकारे कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट होत असते. आता याच्यामध्ये आपण एक दुसरं एक्झाम्पल बघूया. n इक्वल्स टू आपण घेऊया 6 C6 H2 into 6 minus 2 म्हणजे C6 H12 - 2 काय ना H10. नंबर ऑफ कार्बन किती आहेत 6 आहेत. 1 2 3 4 5 6. कुठेतरी एका ठिकाणी आपण ट्रिपल बॉन्ड घेऊया. बाकी सगळीकडे कुठला येणार सिंगल बॉन्ड येणार. आता नंबर ऑफ हायड्रोजन किती आहेत 10 आहेत. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं याची व्हॅलेन्सी बघायची. प्रत्येकाच्या शेजारी 4 आले पाहिजे. इथे 1 2 3 आणि 4. या ठिकाणी किती आहेत 1 2 3 4. इथं बघा 3 आणि 1 4. 3 आणि 1 4 म्हणजे या दोघांना हायड्रोजन द्यायची गरज नाही. 1 2 3 आणि 4. 1 2 3 4. आता लिहिणार कसं आपण सगळ्यात पहिल्यांदा कार्बन त्याला हायड्रोजन नंबर ऑफ हायड्रोजन किती आहेत 3. दुसऱ्यांदा किती आहेत 2. सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. आता नंबर ऑफ कार्बन किती होते आपल्याकडे 6. 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ हायड्रोजन किती आहेत 10. 3 आणि 2 5 7 आणि 3 10. अशा प्रकारे आपल्याला काय करायला पाहिजे अल्केनचे 10 मेंबर्स अल्किनचे 9 मेंबर्स आणि अल्काइनचे 9 मेंबर्स. जर आपण हे सगळे मेंबर्स जर आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवले तर आपण कार्बन कंपाऊंड्स वरती असणारे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर ह्याच्यामध्ये आता सगळ्यात तुमचा कन्फ्युजनचा जो पार्ट आहे तो आहे IUPAC नोमेनक्लेचर. आता हे IUPAC काय असतं परीक्षेला नेहमी प्रश्न विचारले जातात. कमीत कमी 2 मार्कासाठी IUPAC येत असतं. सगळ्यात पहिल्यांदा याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. I म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अप्लाइड अँड केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्रीची एक जागतिक संस्था आहे जी नवीन शोध लागलेल्या मूलद्रव्यांना नाव द्यायचं काम करत असते. तिला आपण म्हणतो IUPAC. आता हे IUPAC चे काही रूल्स आहेत. ते रूल्स काय सांगतात आपल्याला की कोणालाही जर तुम्हाला नाव द्यायचं असेल तर ते नियमाप्रमाणे द्या. आता आपल्याकडे पण बारसा घालत असतो आपण. बारसा घालत असताना मुलाला मुलाचीच नाव देतात मुलींना मुलींची नाव देतात. बऱ्याच वेळेला कन्फ्युजन करून ठेवलेलं असतं. समजा शीतल नाव आहे. शीतल नाव मुलीचं पण आहे आणि मुलाचं पण आहे. आता जर समजा तुमच्याकडे त्याचा फोटो नाही किंवा काहीच नाही फक्त नाव आहे शीतल. त्या शीतलहून तुम्ही काय ओळखणार त्याला मुलगा आहे का मुलगी आहे. तशाच प्रकारची काही कन्फ्युजन आपल्याला इथं पण दिलेले आहेत. तर आपल्याला ते कन्फ्युजन कसे ओळखायचे किंवा कशा प्रकारे आपल्याला IUPAC नोमेनक्लेचर सोडवायचं आहे ते आपण आता स्टेप बाय स्टेप बघूया. तर IUPAC नोमेनक्लेचर बघण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काही गोष्टी लक्षात देण्याचं काम करत असते. तर याचे काही नियम आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आता नियम बघण्याच्या आधी याच्यामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या बघूया. सगळ्यात पहिल्यांदा ही 4 नावं तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. Cl Br I आणि F. Cl म्हणजे क्लोरीन आहे पण त्या क्लोरीनला इथे आपण लाडाने म्हणायचं क्लोरो. ब्रोमीनला म्हणायचं ब्रोमो. आयोडीनला म्हणायचं आयडो आणि फ्लोरीनला म्हणायचं फ्लोरो. आता ज्या वेळेस कुठल्याही चेन मध्ये जर समजा हा एकच वेळेला आलेला असेल तर आहे तसंच म्हणायचंय. आणि जर समजा तो 2 वेळा आलेला असेल तर त्याला म्हणायचं डाय. जर समजा कुठलाही सबस्टन्स 2 वेळा आला तर त्याला काय म्हणायचंय डाय. जर 3 वेळा आला तर त्याला म्हणायचं ट्राय. जर 4 वेळा आला तर त्याला म्हणायचं आहे टेट्रा. ठीक आहे. कुठलाही जर सबस्टन्स 1 वेळा आला तर जसं आहे नाव तसं क्लोरो ब्रोमो आयडो आणि फ्लोरो. जर 2 वेळा आला तर 2 वेळा Cl आलेला असेल तर डायक्लोरो. 2 वेळा ब्रोमो आला तर डायब्रोमो डायआयडो आणि डायफ्लोरो. 3 वेळेला ट्रायक्लोरो ट्रायब्रोमो ट्रायआयडो आणि ट्रायफ्लोरो. आणि 4 वेळेला जर आलेला असेल तर त्याला आपण म्हणायचं टेट्राक्लोरो टेट्राब्रोमो टेट्राआयडो आणि टेट्राफ्लोरो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाले आपले जनरल ग्रुप किंवा त्याला सामान्य गट म्हणतात. आणि इकडे आहेत फंक्शनल ग्रुप.
आता हे दोघं सख्य भाऊ आहेत, जनरल ग्रुप आणि फंक्शनल ग्रुप. आता पहिला जो फंक्शनल ग्रुप आहे त्याचं नाव आहे OH, दुसरा जो आहे त्याला म्हणायचं C डबल बॉन्ड O, तिसरा जो आहे तो C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड H आणि चौथा जो आहे त्याला म्हणायचं COOH. तसे 21 फंक्शनल ग्रुप आहेत, पण त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला 90 10वीच्या लेवलला हे चारच विचारले जातात: OH, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड H, COOH. आता हा जो OH आहे ह्याला म्हणायचं आहे अल्कोहल, हा जो आहे ह्याला म्हणायचं कीटोन, हा जो आहे ह्याला म्हणायचं अल्डिहाइड आणि ह्याला म्हणायचं कार्बोक्सिलिक ऍसिड. OH म्हणजे अल्कोहल, C डबल बॉन्ड O म्हणजे कीटोन, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H म्हणजे अल्डिहाइड आणि COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. तर आपण एक एक्झाम्पल बघूया आणि त्या एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला सगळे IUPAC चे रूल्स सांगतो. तर पहिलं एक्झाम्पल लक्षात ठेवा. अशा प्रकारचे चेन दिलेले असतात, तुम्हाला तिथे विचारलेलं असतं राइट द IUPAC नेम फॉर द गिवन चेन. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, याचा पॅरेंट आपल्याला ओळखायचा आहे, याची मम्मी किंवा पप्पा कोण आहेत ते ओळखायचे. तर आता याचा पॅरेंट जर बघायला गेलं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघा की सिंगल बॉन्ड दिलाय डबल बॉन्ड, या ठिकाणी आपल्याला दिलाय सिंगल बॉन्ड. जर सिंगल बॉन्ड असेल तर पॅरेंट असतो अल्केन. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा पॅरेंट ओळखून घ्यायचा. पॅरेंट ओळखल्यानंतर दुसरी स्टेप आहे ह्याच्याला नंबर द्यायचे. पहिल्यांदा लेफ्ट कडून राईट कडे द्या. ही आपली लेफ्ट साइड आहे आणि ही आहे आपली राइट साइड. तर लेफ्ट साइडचे नंबर देऊया आपण. हा 1 2 3 4 5 6. फक्त कार्बन आणि हायड्रोजनला नंबर द्यायचे, बाकी जनरल ग्रुप आणि फंक्शन ग्रुपला नंबर द्यायचे नाही. हा 1 2 3 4 5 आणि हा 6. आता जर आपण बघितलं तर नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 6 आहेत. त्याचा पॅरेंट आहे अल्केन, म्हणजे ह्याच्यामध्ये काय दिलेलं असेल, अल्केनची चेन दिली आहे 6, ज्याच्यामध्ये असतं त्याला आपण हेक्सेन म्हणतो. आता दुसरी स्टेप काय करायची, नेक्स्ट स्टेप सगळ्यात पहिल्यांदा लेफ्टनी बघा आणि राईटनी बघा. लेफ्ट साइड म्हणजे पूर्ण ह्या साइडनी, खालच्या साइडला आणि वरच्या साइडला किती नंबरला कोण कोण अटॅच आहे ते आपल्याला बघायचं. आता लेफ्ट साइडला बघा, पहिल्यांदा 3 नंबरला दिलाय, त्याच्यानंतर 5 नंबरला दिलाय आणि नंतर 6 ला दिलाय. ठीक आहे, त्यानंतर राईट साइडला बघा, सगळ्यात पहिल्यांदा 1 ला दिलाय, त्याच्यानंतर 2 ला दिलाय आणि 4 ला दिलाय. आता दोन्ही चेन जर आपण बघितल्या, लेफ्ट साइडला 3 5 6 आहे आणि राईटला 1 2 4 आहे. तर या दोघांमधून जो लोवेस्ट नंबर असेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. या दोघांमधून लोवेस्ट नंबर कुठला आहे? हा 1 आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, दोन्ही साइडला पहिला नंबर सेम असतो, त्यावेळेस लोवेस्ट नंबर कसा कन्सिडर करणार? मग सेकंड नंबरला तुम्ही बघा, सेकंड नंबर जो कमी असेल तो घ्यायचा. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, हा राईट साइडचा लोवेस्ट. ठीक आहे, आता राईट साइडला फर्स्ट नंबरला कोण अटॅच आहे? OH. जे काही फंक्शनल ग्रुप असतील, OH असेल, अल्कोहल, कीटोन, अल्डिहाइड, कार्बोक्सिलिक ऍसिड, यांचं नाव कधी शेवटी लिहायचं. त्यामुळं OH ला 2 मिनिटं साइडला ठेवा. आता 2 नंबरला कोण जोडलाय? Cl. Cl म्हणजे कोण असतो? क्लोरो. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 नंबरला कोण कोण जोडलाय? क्लोरो. एकाच चेन मध्ये दोन्ही डबल आले, त्यामुळे आपण इथे काय लिहिणार? डाय क्लोरो. आता क्लोरो किती नंबरला जोडले? 2 आणि 4. इथं काय करणार? 2,4 डॅश डाय क्लोरो. आता त्याच्यानंतर काय करायचं? नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 6. आता 6 ला काय म्हणतो आपण? हेक्सेन. आणि किती नंबरला अल्कोहल जोडलाय? 1 नंबरला काय जोडलाय? अल्कोहल. अल्कोहलला तुम्ही OL लिहू शकता किंवा सरळ सरळ अल्कोहल लिहू शकता. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. CH3 CH2 CH Br CHI CHCl CHI single bond CH2 single bond CH single bond C double bond O single bond
CH3. ठीक आहे, अशा प्रकारची एक चेन दिली. आता पहिली स्टेप काय आपली, याच्यामधून काय ओळखायचं आपल्याला, पॅरेंट ओळखायचा आहे. सगळीकडे सिंगल बॉन्ड दिलेला आहे, ही आपली स्ट्रेट चेन आहे. स्ट्रेट चेन सिलेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये पॅरेंट कोण दिला आपल्याला, अल्केन. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आपली, लेफ्ट साइडने नंबर द्या. लेफ्ट साइड म्हणजे ही 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानंतर राइट साइडने नंबर देऊया 1 2 3 4 5 6 7 8 9. आता लेफ्ट साइडने बघा कोण कोण किती नंबरला अटॅच आहे. सगळ्यात पहिल्यांदा 3 नंबरला आहे, त्याच्यानंतर 4 ला आहे, 5 6 8 आणि राइट साइडने कितीला आहे 2 4 5 6 आणि 7. आता ह्या दोघांमधून लोवेस्ट नंबर कुठला आहे आपला 2 चा आहे. त्यामुळे आपण चेन कुठल्या साइडने सिलेक्ट करायची, नंबर द्यायला किंवा नेम द्यायला राइट साइडने सिलेक्ट करायची. ठीक आहे. आता सेकंड नंबरला कोण आहे, C डबल बॉन्ड O, कीटोन. कीटोन म्हणजे फंक्शनल ग्रुप आहे, त्यामुळे ह्या कीटोनचं नाव सर्वात कुठे लिहायचं आपल्याला, शेवटी लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 नंबरला कोण आहे I. आता I किती वेळा आलेला आहे, 2 वेळा आलेला आहे. ठीक आहे. 4, 6 काय ना डाय आयडो, कॉमा. 5 नंबरला कोण आहे Cl, किती वेळा आहे, एकच आहे म्हणून काय ना 5 क्लोरो. त्याच्यानंतर 7 नंबरला कोण आहे Br, कॉमा 7 ब्रोमो. त्याच्यानंतर नंबर ऑफ कार्बन किती आहेत 9. 9 ला काय म्हणतो आपण, नोनेन डॅश. कीटोन आहे, किती नंबरला आहे 2. इथं आपण ONE लिहू शकतो किंवा सरळ सरळ कीटोन लिहू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे IUPAC नोमेनक्लेचर खूप महत्त्वाचं आहे. पार्ट 2 मध्ये आपण याची प्रत्येक टाइपची 2-2 एक्झाम्पल्स बघूया आणि त्यानंतर उरलेला जो लेसन असेल तो आपण कव्हर करूया. धन्यवाद.